नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्याला फक्त मोगलांशी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे जे काळोखाच्या अंधारामध्ये जाऊन औरंगजेबाच्या सरदाराकडनं आपल्या पराक्रमाने किल्ला जिंकून आणत. पण मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त लढाई हे जर सोडलं आणि त्यांचे विचार जर आपण आत्मसात केले तर मित्रांनो, आपण ज्या शाळेमध्ये ज्या विद्यापीठामध्ये शिकतो, जे शिक्षण ती विद्यापीठ आपल्याला देऊ शकत नाही, ते शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देऊ शकतात. मित्रांनो, शिवाजी महाराजांकडनं शिकण्यासारखे 10 गुण आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, पहिला गुण म्हणजे छोटी सुरुवात. मित्रांनो, अनेकदा आपल्याला असं वाटतं की छोटासा व्यवसाय टाकणे आणि त्या व्यवसायामधनं छोटंसं उत्पन्न आपल्याला भेटेल तर आपली काय प्रगती होणार आहे, ह्या विचारानेच आपण खचून तो व्यवसाय करत नाही. पण मित्रांनो, विचार करा, मोगलांचं असामान्य असं त्यांचं साम्राज्य आणि त्या साम्राज्याच्या विरुद्ध कोणी आवाज काढायला देखील तयार होत नव्हता. आणि अशा साम्राज्याच्या विरुद्ध छोटंसं साम्राज्य, स्वराज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि पुढे हेच स्वराज्य म्हणजे पानिपतच्या युद्धापर्यंत या देशाचं संरक्षण करणारं मराठ्यांचं स्वराज्य बनलं. म्हणून मित्रांनो, कुठलीही छोटी सुरुवात करायला लाजू नका. महाराजांच्या नावाची प्रेरणा घ्या आणि छोटी सुरुवात करा. दुसरी म्हणजे माणसांची पारख. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य उभं केले होते ते आपल्या सवंगडी आणि माणसांच्या जोरावर केलं होतं. म्हणून मित्रांनो, अनेक ठिकाणी बगावती झाल्या, अनेक माणसं सोडून जातात, पण महाराजांची जी पारख होती, महाराजांनी जी बालपणी सवंगडे निर्माण केली होती ती अगदी शेवटपर्यंत, की ज्यांनी मृत्यूला आलिंगन दिलं पण महाराजांच्या स्वराज्याला काही होऊ दिलं नाही. महत्वाचं म्हणजे माणसांची पारख करण्याची एक वेगळीच दूरदृष्टी महाराजांकडे होती आणि त्याचाच आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर केला पाहिजे. मित्रांनो, तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शांततेत संयमाने निर्णय. मित्रांनो, मिर्झा राजे आला, अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. दिलेर खान आला, त्यानंतर ज्याचं कोथळा काढला असा अफजल खान आला. पण मित्रांनो, महाराज कधीच डगमगले नाही, शांततेत संयमाने निर्णय घेतले. मोगलांच्या सरदाराला नेहमी वाटायचं की यांचे मंदिरं तोडले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मोकळ्या मैदानामध्ये येऊन आपल्याशी लढाई करेल. पण मित्रांनो, महाराजांना हे सर्व माहिती होतं की आपल्याला भडकवण्यासाठी हे सर्व केलं जात आहे. आपले माणसं मोकळ्या मैदानामध्ये येऊन मृत्युमुखी पडू नये, अनेक वेगळा विचार करून शांततेत आणि संयमाने निर्णय घेणारे महाराज आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख, कितीही संकट काही आलं तरी निर्णय घेताना कुठलीही घाई गडबड न करता शांततेत संयमाने निर्णय घ्यायचा. मित्रांनो, चौथा महत्वाचा गुण म्हणजे व्यवस्थापन. मित्रांनो, महाराजांचं काम बघा, कुठलेही युद्धनीती असू द्या, कुठलीही मोहीम असू द्या, कुठलीही गड किल्ल्यांची बांधणी असू द्या, कुठलेही शेतकऱ्यांच्या हितासंबंधी निर्णय असू द्या, प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन महाराजांनी केलेलं आहे. आणि त्या व्यवस्थापनामुळेच महाराज यशस्वी झाले. म्हणून आपणही कुठलीही गोष्ट करताना त्याचं प्रॉपर व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, पाचवा गुण म्हणजे दूरदृष्टी. मित्रांनो, विचार करा, महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे किल्ले बांधले, ज्या किल्ल्यांची निर्मिती केली, ती किल्ले आज देखील सुस्थितीत आहे. तिथं आपल्याला पिण्याचं पाणी भेटतं. महाराजांनी 350 वर्षापूर्वी आज जे आपण टॉयलेट यूज करतो, महाराजांच्या गड किल्ल्यावरती आपल्याला पाहायला भेटतं. त्यांनी निर्माण केलेल्या तलावामध्ये आज देखील पाणी आहे. म्हणजे महाराजांच्या कुठल्याही कामामध्ये दूरदृष्टी होती. मंदिरं सांभाळणे, मंदिरांचं त्या ठिकाणी पुनर्स्थापना करणे आणि मंदिरांची देखभाल करणे, धार्मिक कार्य असू द्या, सामाजिक कार्य असू द्या, शेतकऱ्यांची शेतमोजणी करणे, त्यांना
पैशा स्वरूपात कर्ज न देता वस्तू स्वरूपात कर्ज देणे, अशा वेगवेगळ्या गोष्टींची दूरदृष्टी बघा. आज देखील माणूस कर्ज काढतो, त्या पैसे वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो आणि देण्याची वेळ आल्यावरती, जुलूम झाल्यावरती आत्महत्या करतो. ही होती महाराजांची दूरदृष्टी. 6वा गुण म्हणजे लिडरशिप. मित्रांनो, आज देखील आपण सर्वसामान्यांमध्ये राहत असताना ज्यावेळेस आपला लीडर चांगला असेल तर आपण त्या लीडरची बाजू घेतो. नाहीतर आज समाजामध्ये बघत असतो, लीडरला फक्त घाण शिव्या पडत असतात आणि लीडर फक्त आपला आर्थिक फायदा कसा होईल याचाच विचार करत असतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज लीडर होते. सर्वसामान्य मावळ्याला, सरदाराला माहिती होता की माझा राजा जे करत आहे ते रयतेसाठी, या मातीसाठी करत असेल, म्हणून लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अशी ताकद माझ्या महाराजांच्या लिडरशिपमध्ये होती. आणि असं लिडरशिप आता देखील गरजेची आहे. मित्रांनो, 7वा म्हणजे टीमवर्क. मित्रांनो, तुम्ही कुठलंही काम करा, बोलतात ना एकीचे बळ. आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. एकटा माणूस जे करू शकतो त्याहून 10 पट 50 पट एकीने काम होतं. महाराजांनी पण तेच केलं आणि आपल्याला पण तेच करण्याची गरज आहे. 8वा गुण म्हणजे टाइम मॅनेजमेंट. मित्रांनो, वेळेला खूप महत्त्व असतं. शिवाजी महाराजांची कुठलीही मोहीम असू द्या, अगदी अफजल खानाचा वध जरी असेल तर किती वेळात आपल्याला आतमध्ये जायचं आहे, किती वेळात बाहेर यायचं आहे आणि ह्या वेळेमध्ये हे नाही झालं तर तुम्हाला काय करायचं आहे, हे वेळेचे मॅनेजमेंट शिवाजी महाराजांनी त्या काळापासून आपल्याला शिकवलं आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे 9वा विजय, प्रोत्साहन आणि योग्य दिशा. मित्रांनो, महाराजांच्या काळामध्ये कितीही मोठा विजय भेटला, त्या विजयानंतर ज्यांनी चांगली कामगिरी केली त्याला प्रोत्साहन म्हणून अनेक बक्षिसं त्या काळात देखील दिले जायचे. आणि मोठा विजय झाला म्हणून खूप साजरा न करत बसता त्या विजयाला योग्य दिशा मिळून स्वराज्याचा, या मावळ्यांचा फायदा कसा होईल हे शिवाजी महाराजांकडे गुण होता. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा 10वा गुण म्हणजे स्वाभिमान. महाराजांनी या रयतेसाठी, स्वराज्यासाठी खूप काही केलं, अनेक वेळा तह केले, पण मित्रांनो, महाराजांनी स्वतःचा स्वाभिमान, मराठी अस्मिता कधीच गहाण ठेवली नाही. अगदी आग्र्याच्या किल्ल्यामध्ये समोर मृत्यू दिसत असताना देखील मराठी राजाचा अपमान होत होता, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सरळ बादशाला चुनौती देऊन सर्वांसमोर, ज्या आशिया खंडातील माणसे आले होते, राजे आले होते, त्यांच्या समोर मराठी स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिला. म्हणून मित्रांनो, आज देखील तुम्ही पैशाच्या मागे नोकरी करा, धंदा करा, काही व्यवसाय करा, काही करा, पण ज्या ठिकाणी स्वतःच्या स्वाभिमानावरती गदा येत असेल त्या ठिकाणी ताटमानेने उभे राहा आणि स्वतःचा स्वाभिमान हा कशा पद्धतीने जिवंत असेल याकडे लक्ष द्या. मित्रांनो, असे अनेक गुण आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं जर आपण घेतले तर आपल्या जीवनामध्ये किती यश आले, अपयश आले तरी आपण खचून न जाता पुन्हा जोमाने उभे राहू आणि या अपयशावरती पुन्हा एकदा लढून, पुन्हा एकदा शून्यातनं विश्व निर्माण करण्याची ताकद आपल्या या मराठी रक्तामध्ये आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त जयघोष न करता त्यांचे विचार आत्मसात आणा, दैनंदिन जीवनामध्ये त्याचा योग्य उपयोग करा. आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षणाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज हे विद्यापीठ देखील एकदा वाचा आणि त्यांचे विचार, त्यांचे सर्व काही गुण आत्मसात आणा. जय शिवराय मित्रांनो.